नमस्कार, मी संकेत आवटे. एक अशी गुंतवणूक जी तुम्हाला 7 पिढ्या कमाई देऊ शकते. कशी कमाई देऊ शकते? कन्सिस्टंट पैसा तुमच्या घरामध्ये कसा येऊ शकतो? मेहनत एकदाच करायची आहे, काही वर्षच गुंतवणूक करायची आहे, पण 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा येऊ शकतो. याच्या मागे काय लॉजिक आहे, कशा प्रकारे ही गुंतवणूक करायची असते, डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. मी तुम्हाला डायरेक्ट प्लॅनकडे घेऊन येतोय. हा प्लॅन कसा आहे, काय आहे, व्यवस्थित एक्सप्लेन करतोय. आणि यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि एक ट्रिक आहे, ती पण मी तुम्हाला मध्ये समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. 10 लाख रुपये मला भरायचे आहेत. तुम्ही म्हणाल सर 10 लाख रुपये, माझ्याकडे यापेक्षा जास्त अमाऊंट आहे. असू शकते, मग तुम्ही 20 लाख भरू शकता. अजून जास्त अमाऊंट आहे, 1 करोड रुपये भरू शकता. टॅक्स झिरो करायचा आहे, कंपनी आहे, कंपनीला सुद्धा तुम्हाला टॅक्स झिरोवर घेऊन यायचा असेल, मोठे अमाऊंट इन्व्हेस्ट करायचे असतील तरी सुद्धा यामध्ये करू शकता. कंपनी थ्रू ज्यावेळी या अशा प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट होते ना, कंपनीला टॅक्स डेफरमेंट करता येतो. अनेक ऑप्शन आहेत यामध्ये. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आमच्या या दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. काही लोक म्हणतील सर माझं बजेट थोडं कमी आहे, मी 5 लाखापर्यंत येऊ शकतो. माझं बजेट 2 लाखाचं आहे, कोणाचं बजेट 1 लाखाचं असेल. तुमचं बजेट ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे गुंतवणूक करू शकता किंवा सरळ डिवाइड त्या अमाऊंटने करू शकता. समजा इथं तुम्हाला 1,05,00,000 रुपये दिसत आहेत, तुमचं बजेट आहे 1 लाख रुपयांचं, तर याला डिवायडेड बाय 10 करा. इथं जी अमाऊंट येईल ती तुमची अमाऊंट असेल, म्हणजे 10 लाख रुपये. सो बेसिकली एक व्यक्ती 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय. या व्यक्तीचं वय मी पकडलं आहे 50 इयर्स, 50 वर्षाचा हा व्यक्ती आहे आणि हा या प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करतोय. तर त्या व्यक्तीला काय मिळेल, तर डेफिनेटली त्यांना मिळणार आहे 2,39,946 रुपये. ऑलमोस्ट 2,40,000 रुपये त्यांना मिळणार आहेत. आता ही मिळणारी जी अमाऊंट आहे ही कम्प्लिटली टॅक्स फ्री असते, जर तुम्ही 5 लाखाच्या आतले प्रीमियम पे करत असाल तर. बरं, मोठे अमाऊंट असतील तर त्यासाठी बरेच ऑप्शन आहेत, त्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. 2,40,000 तर मिळाली. तुम्ही म्हणाल खूप कमी अमाऊंट आहे. नाही, याचं लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मी 10 लाख रुपये भरले, मिळणार किती आहे 2,40,000. राऊंड फिगर आपण पकडूया 2.5-1 लाख रुपये, आपल्या कॅल्क्युलेशनसाठी बरं पडेल. 2.5 लाख रुपये मला मिळाले. बरं, पुढच्या वर्षी 10 लाख भरायचे आहेत. हो, पण 2.5 लाख ऑलरेडी तुम्हाला मिळालेत, म्हणजे इफेक्टिव्हली तुम्हाला 7.5 लाख रुपयेच खिशातून भरायचे आहेत. बरं, ही सायकल किती दिवस चालेल, तर ही सायकल 15 वर्ष चालेल. 15 वर्ष तुम्हाला सेम पॅटर्न फॉलो करायचा आहे. 15 वर्ष काम करा, आयुष्यभर बसून खा. पुढच्या 7 पिढ्या सुद्धा बसून खाऊ शकतात. लॉजिक मी समजावून सांगतोय. बघा, या दरम्यानी जर काही बरं वाईट झालं तर तुम्हाला 1 करोड रुपये मिळणार आहेत. 1,05,00,000 रुपये बी स्पेसिफिक. यावरही कोणताही टॅक्स नाही ना, या अमाऊंटवर टॅक्स लागेल जर तुमचा प्रीमियम 5 लाखाच्या आत असेल. बरं, याच्या पुढे 1 कोटी हे मिळतात का, तर नाही. इथं तुम्हाला तो वाढताना दिसेल. अप्रॉक्सिमेटली 11व्या वर्षी हा 1 कोटीच्या ऐवजी 1,15,00,000 लाईफ कव्हर देईल. बरं, त्याच्या पुढे 1,26,00,000, 1,36,00,000, 1,47,00,000. पण इंटरेस्टिंग पार्ट 15 वर्षांनंतर सुरू होतो. 15व्या वर्षी मी 10 लाख रुपये भरले, मला मिळाले 2,39,000 रुपये. पण इथं झिरो अमाऊंट दिसते. कधी? 15 वर्षापर्यंत. 16व्या वर्षापासून मात्र यात बदल होतो आणि माझी गुंतवणूक होते 0 रुपये. पुढे 1ही रुपया इथं तुम्हाला भरावा लागत नाही, फक्त 15 वर्ष गुंतवणूक केली. बरं, हा प्लॅन 15च वर्षाचा आहे का, तर नाही. 15 वर्षाचा पण आहे, 12 वर्षाचा आहे. तुम्हाला हवा तो पिरियड तुम्ही चूज करू शकता, ज्याला PPT म्हणतात. जेवढी जास्त PPT तेवढा मोठा परतावा, हे सुद्धा लक्षात राहू दे. या लोकांना पुढच्या वर्षीपासून काय मिळणार, 2,39,000. आता तुम्ही म्हणाल खाली पण सगळे 2,39,000च दिसत आहेत, मग वेगळं काय होणार आहे? मी तर 7.5 लाख रुपये भरत होतो खिशातून माझ्या. एक्झॅक्टली, पण त्याच्या पुढच्या वर्षापासून म्हणजे 16व्या वर्षापासून हे 8,28,000 रुपये पण ॲड होतील. म्हणजे अप्रॉक्सिमेटली हे 2,40 आणि हे 8,30. मी राऊंड फिगर लिहितोय. सो 0, 3 आणि 3 6 आणि 1 7, 8 आणि 9 10, 10,70,000. राऊंड फिगर अगेन 11 लाखाच्या आसपास अमाऊंट आपल्याला मिळते. इमॅजिन करा, घरी बसून महिन्याला लाख रुपये पगार मिळतोय, तोही आयुष्यभरासाठी. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत ही एवढी मोठी अमाऊंट मिळत राहते. पण तुम्ही म्हणाल याच्या पुढे अजून काही मिळतं का, तर डेफिनेटली मिळतं. तुम्ही पुढचे प्लॅनही बघू शकता. जर समजा इथं 35 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, कधी जेव्हा कधी डेथ होईल, असं होऊ नये कोणासोबत, पण डेफिनेटली आलेला माणूस कधीतरी जाणारच आहे. सो डेफिनेटली त्या व्यक्तीला इथे परत 2 कोटी रुपये मिळणार आहेत, विच इज अ क्लिअरली टॅक्स फ्री अमाऊंट. पण त्याच्यापेक्षाही जास्त त्यांचं आयुष्य असेल, देव करो ते असावं. पण त्या केसमध्ये त्यांना समजा 100व्या वर्षी डेथ झाली तर परत 50 वर्षानंतर जो 50 वर्षाचा व्यक्ती आहे, 50 अधिक पुढचं 50 वर्ष आयुष्य, 100व्या वर्षी डेथ होते, तर 2.5 कोटी रुपये मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल सर 7 पिढ्यांचं लॉजिक काय आहे, तर तेही समजावून सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जर मोठी अमाऊंट तुम्हाला परत मिळत असेल तर तोच प्लॅन
काही लूपहोल्स आपण पकडू शकतो. त्याला लूपहोल्स म्हणता येणार नाही, स्मार्ट डिसिजन म्हणता येईल, एक ग्रेट डिसिजन म्हणता येईल. आता हा ग्रेट आणि स्मार्ट डिसिजन काय असतो बघा. प्लॅन सेम, फक्त माणूस बदलायचा. म्हणजे काय, आता समजा हे 50 वर्षाचे व्यक्ती असतील, तर कदाचित त्यांना नातू असतील, कदाचित त्यांना मुलं असतील, तर त्यांनी तो प्लॅन त्याच्या नावाने घ्यायचा. आता फॉर एक्झाम्पल ज्यांचं वय 40, 45, 35, 50 वगैरे आहे, त्यांना मुलं ऑब्व्हियसली असणार आहेत. कोणाचं वय 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष वगैरे असू शकतं. ज्यांचं वय अजून जास्त आहे, कदाचित त्यांच्याकडे नातू असतील, मग त्यांनी नातवांसाठी घ्यायचा. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, हार्डली 5-6 महिन्याचा जरी तुमचा नातू किंवा नात असेल, त्याच्या नावाने तुम्ही हा प्लॅन घेऊ शकता. तुम्ही म्हणाल त्यांनी काय होणार आहे, तर तेही एक्सप्लेन करून सांगतो. आणि हाच खरा इंटरेस्टिंग प्लॅन आहे. लेट्स अज्युम की एक तुम्हाला नात किंवा नातू आहे, तुम्ही कोणालाही प्रेफर करू शकता. आपण त्याच्या नावाने 10 लाख, परत पुढच्या वर्षीपासून 2.5 लाख रुपये तुम्हाला मिळत आहे, 2,41,000. बघा वय कमी आहे. मगाशी आपण 50 वर्ष पकडलं होतं वय, आता इथं 5 वर्ष पकडतोय. आता हा 5 वर्षाचा जो इन्शुअर्ड व्यक्ती आहे, हा इन्शुअर्ड व्यक्ती म्हटलं जातं. पण ह्याचा प्रीमियम कोणीतरी भरेल ना. कोण भरणार? आई भरू शकते, वडील भरू शकतात, आजी भरू शकते किंवा आजोबा सुद्धा भरू शकतात. मग त्यांना म्हटलं जातं प्रपोजर. हे लोक पैसे भरतात. मग जो प्रीमियम येणार आहे पुढच्या वर्षीपासून 7.5 लाख रुपये यांना दरवर्षी भरायचे आहेत, किंवा 10 लाख रुपये, 15 लाख, 20 लाख, तुमचं जे बजेट असेल ते पैसे तुम्ही भरू शकता आणि मोठ्या प्रमाणात गेन करू शकता. आता मोठ्या प्रमाणात हा शब्द का वापरतोय लक्षात घ्या. प्रपोजर कोण? समजा आई आणि वडील. आई वडील जर पैसे भरत असतील तर याचा परतावा कोणाला मिळायला पाहिजे? आई आणि वडिलांना. हो, जर समजा हे 2,41,000 तुम्हाला परत मिळत आहेत, तर हे कोणाला मिळणार? आई वडिलांनाच मिळणार, बिकॉज दे आर अ प्रपोजर. त्यामुळे हा परतावा त्यांच्या अकाउंटला जमा होत असतो. बरं, 16व्या वर्षापासून काय होणार, तर पैसे भरायचे इथं 0 झाले आणि हे 2,41,000 प्लस 8,32,000, अगेन राऊंड फिगर, जवळपास 11 लाख रुपये हे परत मिळणार आहेत प्रपोजरला. मग प्रपोजर कोण असेल, तर आपण मगाशी पकडलं फादर. आई किंवा वडील कोणी असू दे, मी तर फादर लिहितोय कारण मी फादर आहे म्हणून मी फादरला थोडंसं प्रमोट करतोय. सो वडिलांनाही पैसे मिळणार आहेत. वडिलांच्या डेथ नंतर काय, तर हे कंटिन्यू चालू राहील. ही पॉलिसी कोणाला असाइन होईल, तर त्यांच्या मुलाला. म्हणजेच काय, याचे परत जे पैसे आहेत ते त्याच्या मुलाला मिळणार आहेत. म्हणजेच मुलगा किंवा मुलगी कोणाच्या नावाने करताय त्याला, जोपर्यंत हा मुलगा जिवंत आहे तोपर्यंत हे 11 लाख रुपये मिळत राहणार. म्हणजे इमॅजिन करा, फादरांचं वय असेल 40 वर्ष, मुलाचं वय असेल 5 वर्ष. आता पुढचे समजा अजून यांचे 40 वर्ष वय असेल, म्हणजे 80 वर्षापर्यंत जर हे जिवंत राहणार असतील, तर पुढची 40 वर्ष 11 लाख रुपये त्यांना मिळत राहणार आहेत. अप्रॉक्सिमेटली 4.5 कोटी रुपये त्यांना तिथे मिळून जाणार आहेत. बरं, त्याच्या पुढे काय होणार, तर त्याच्या पुढे या मुलाचं वय आहे 5 वर्ष. म्हणजे त्याचे वडील कधी एक्सपायर होतील, तर हा 45 वर्षाचा असणार आहे. इमॅजिन करा, हा परत अनेक 40 वर्ष, 80-85 वर्ष जगतोय, तर पुढचे 40 वर्ष अगेन म्हणजेच 4.5 कोटी रुपये ऑलमोस्ट त्या मुलाला पण मिळणार आहेत. जवळपास 10-1 कोटी रुपये यांनी 9-10 कोटी रुपये दोघांनी मिळून घेतले. पण मुलाचीही कधीतरी डेथ होणार आहे. ज्या वेळेला त्याची डेथ होईल त्या वेळेला त्याला परत लाईफ कव्हर मिळणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, लहान मुलांना कोणीही लाईफ कव्हर देत नाही, पण इथं तो लाईफ कव्हर मिळतो. हार्डली 2-4-5 महिन्याच्या मुलाला सुद्धा तुम्ही हा प्लॅन घेऊ शकता आणि त्याचा लाईफ कव्हर तिथून चालू होतो. करोडो रुपयांचा. कोण देतं टर्म इन्शुरन्स? बिलकुल नाही मिळत. आता हा प्लॅन तुम्ही इक्विटी बरोबर वगैरे बिलकुल कम्पेअर करू नका. ज्यांना स्टेबल रिटर्न हवेत, गॅरंटीड रिटर्न हवेत, माझ्या अकाउंटला एवढे पैसे यायला पाहिजेत, 1 लाख रुपये अकाउंटला पाहिजेत, ऑब्व्हियसली येणार. तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही. मार्केट वर आहे, खाली आहे, कन्सॉलिडेट होतंय, नेमकं काय होणार. आता मागच्या 1 वर्षांमध्ये मार्केटने कमी रिटर्न दिले. सो ज्या लोकांना हा प्लॅन सुटेबल वाटतो त्यांनी यामध्ये गुंतवणूक करावी. ज्या लोकांना डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, कोणाकडे 1-2-5 कोटी रुपये आहेत, 50 लाख आहेत, तर अशा लोकांनी थोडे पैसे एका बकेटमध्ये, थोडे पैसे दुसऱ्या बकेटमध्ये, थोडे पैसे तिसऱ्या बकेटमध्ये, मग एफडी, बॉन्ड, सिल्वर, गोल्ड, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, स्टॉक, अशा सगळ्या प्रोडक्टमध्ये थोडी थोडी गुंतवणूक डायव्हर्सिफाय करून करणं गरजेचं आहे. आणि ऑब्व्हियसली रिअल इस्टेटमध्ये तर गुंतवणूक असतेच. सो जेवढी अमाऊंट तुमची मोठी, तेवढं डायव्हर्सिफिकेशन चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे हा परतावा तुम्हाला मिळतो. कुठेही डेथ होऊ दे, इथं डेथ झाली तर 2 करोड रुपयांच्या आसपास अमाऊंट तुम्हाला ही गॅरंटीड मिळणार आहे. लाईफ कव्हर खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये मिळणारा सगळा पैसा हा टॅक्स फ्री असतो. जस्ट इमॅजिन, याची लाईफ खूप चांगली आहे आणि काही वर्षानंतर त्याचं वय झालं 95 वर्ष. 95 वर्षानंतर काय होणार? जे त्याला 2,41,000 मिळत आहेत ते पण मिळणार, 8,32,000 ते पण मिळणार. मग तुम्ही म्हणाल अजून काय मिळेल?
अशा प्लॅनबद्दल काहीही माहिती हवी असेल ना तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा. डिटेल माहिती देतोय आणि व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतोय की काय ट्रिक तुम्ही अप्लाय करायला पाहिजे आणि कशा प्रकारे करायला पाहिजे जेणेकरून अमाऊंट मोठी मिळेल. मग अशी 50 वर्षाचं एक्झाम्पल बघितलं होतं ज्याला मिळणार होते 2-2.5 करोड रुपये, पण इथं मिळत आहेत 48 कोटी 82 लाख रुपये. 7 पिढ्या बसून खातील जे मी बोललो होतो ना, तो हाच प्लॅन आहे. 15 वर्ष मेहनत करायची आहे, मला काम करायचं आहे. 15 वर्षानंतर रिटायरमेंट घ्यायचे, बिंदास्त घ्या. बरेच लोक माझ्याकडे येतात, सर खूप मेहनत करावी लागते, खूप हेडेक आहे, खूप प्रेशर आहे कामाचं, कसं सहन करायचं, एवढं करणं सोपं नाही आहे. नक्कीच, पण भविष्यात कधी ना कधीतरी थांबावं लागेल ना. आज जेवढी मेहनत करताय तेवढी 20 वर्षांनी 30 वर्षांनी करणं तुम्हाला पॉसिबल आहे. 100% नाही. कधीतरी रिटायरमेंट घ्यायला पाहिजे. एक लिमिट असं येणारच आहे जिथं कुठंतरी आपण त्या लिमिटला रीच करू आणि आता थांबा हा ऑप्शन आपल्याला निवडावा लागणार आहे. त्यामुळं चांगली कमाई करून चांगलं इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. मग आपण एक 15 वर्षांनी रिटायरमेंटचा डिसिजन घेतला, 20 वर्षांनी रिटायरमेंटचा डिसिजन घेतला, तर 15 वर्ष मी मेहनत केली, 20 वर्ष मेहनत केली, गुंतवणूक केली, तिथून साहेब महिन्याला ₹1,00,000 ऑलमोस्ट आपल्याला परत मिळत आहेत. बघा ना, 11 लाख रुपये, बी स्पेसिफिक 90,000 वगैरे आपल्याला प्रत्येक महिन्याला अकाउंटला यातून येणार आहेत. काही करण्याची गरज नाही. सगळे एक्सपेन्सेस आपले त्यातून इझिली निघून जातात. बरं, तो एक उपाय झाला. त्यानंतर आपली पिढी निघून गेली, माझ्या मुलाची लाईफ निघून जाणार आहे त्यामध्ये, बिकॉज मी त्याच्या नावाने तो प्लॅन घेतलाय. मग त्यानंतर तिसरी पिढी येते, त्यांना 50 कोटी 40 कोटी अशी अमाऊंट मिळणार आहे. बरं, ती मिळालेली अमाऊंट ते इझिली एन्जॉय करू शकतात. कशा प्रकारे? तर मल्टिपल ॲसेटमध्ये अगेन इन्व्हेस्ट करून, मग काही स्टॉक, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स सगळ्या प्रोडक्टमध्ये थोडी थोडी ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ती केलेली इन्व्हेस्टमेंट त्यांना अगेन हेवी रिटर्न देईल. ऑब्व्हियस आहे साहेब, 50 कोटी रुपयाची गुंतवणूक, विचार करा किती मोठा परतावा देऊ शकते. ऑलमोस्ट 10% जरी रिटर्न ते काढू शकले वेगवेगळ्या ॲसेट क्लासमधून, समजा अशा प्रोडक्टमधून एखादे फिक्स गॅरंटेड रिटर्न, बॉन्डमधून, FDमधून फिक्स गॅरंटेड रिटर्न आणि ॲग्रेसिव्ह प्लॅन, म्युच्युअल फंड, स्टॉक्स अशा प्रोडक्टमधून 15-20% परतावा, तर ॲव्हरेज 10% जरी रिटर्न आले ना तर 50 कोटीमधून 5 कोटीचा परतावा त्यांना मिळणार आहे. नो डाऊट एवढ्या वर्षानंतर इन्फ्लेशन वाढलं असणार आहे, पण ऑब्व्हियस आहे यार, इन्फ्लेशन वाढून तरी किती वाढणार आहे. म्हणजे आजचे 1 लाख त्यावेळचे डायरेक्ट 5 कोटी आणि 10 कोटी तरी होणार नाहीत. हे 100% इम्पॉसिबल आहे, कारण इन्फ्लेशन 6-7-8% वाढतं, त्याच्यापेक्षा जास्त तरी वाढताना तुम्हाला बघायला मिळणार नाही. सो समजा मला इथं वाटलं की बंद करायचं आहे, तर या केसमध्ये मला 36 कोटी रुपये मिळतील, मी इथं पॉलिसी बंद करू शकतो. अशा अनेक गोष्टींचा फायदा तुम्हाला करता येऊ शकतो. जर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये किंवा स्वतःची कंपनी रन करत असाल किंवा पतसंस्था किंवा अशा कुठल्याही प्रोडक्टमध्ये, अशा कुठल्याही पोर्टफोलिओमध्ये तुम्ही जॉब करत असाल किंवा स्वतःची एखादी सोसायटी आहे, एखादी कंपनी आहे, त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे टॅक्स प्लॅनिंग करायचं आहे आणि पैसा तुफान वाचवायचा आहे, हेवी टॅक्स जातो साहेब 30 आणि 40%. त्याच्यावर खूप चांगले प्रोडक्ट आहेत, खूप चांगली माहिती देणारी आमच्याकडे एक अशी कॅटेगरी आहे, असं एक डिपार्टमेंट आहे, ते तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत करू शकतं. तुम्हाला जी मदत लागेल या नंबरला कॉल करा, या व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. असे प्रोडक्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.